नमस्ते मॅम, मी तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न विचारू शकते का? हो. आपण या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कधीपासून आहात? जेव्हापासून शाळेची सुरुवात झाली तेव्हापासून मी मुख्याध्यापिका म्हणून इथे आहे. 2022 मध्ये आमच्या शाळेला मान्यता आली आणि तेव्हापासून मी इथे आहे. 9 ते 2:30 एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही कशा मॅनेज करता? मुलांच्या इंटरेस्टवरून आम्ही ऍक्टिव्हिटी घेतो. काही ठिकाणी आम्हाला असं जाणवतं की ह्या ऍक्टिव्हिटीसाठी वेळ कमी पडतो. मग अशा वेळेस आम्ही विंटर कॅम्प अरेंज करतो. आत्ताच आमचा जवळपास 4थ्या वर्गाचा एक विंटर कॅम्प घेतला आम्ही 3 आठवड्याचा. मग त्या 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये 2:30 नंतर मुलं 5 वाजेपर्यंत इथे थांबतात आणि मग त्यांच्याकडून आम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेतो. शिवाय आमच्या जो नेहमीच्या ज्या तासिका आहेत त्यामध्ये पण काही ऍक्टिव्हिटीचे पिरियड्स आम्ही घेतलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा कव्हर करतो. प्रशासक म्हणून तुमची तारांबळ उडत नाही का? नाही, मुळीच नाही. कारण प्रशासक म्हणून तारांबळ उडण्यासाठी उडेल केव्हा जेव्हा आपलं प्लॅनिंग नसेल. तर प्लॅनिंग केलं तर तारांबळ कधीच उडत नाही. त्यामुळे प्लॅनिंग नुसारच आम्ही काम करतो. त्यामुळे असं तर कधी होत नाही. कृतीयुक्त शिक्षण ही संकल्पना आपली की संस्थेची? कृतीयुक्त जे शिक्षण आहे ही संकल्पना संस्थेची पण आहे आणि माझं वैयक्तिक पण तेच मत आहे की कृतीयुक्त जर शिक्षण असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि सर्वांगीण विकासामध्ये कृती जी आहेत ती खूप जास्त मुलांना इफेक्टिव्ह शिक्षण त्यामधून दिलं जातं. कृतीयुक्त शिक्षण कृतीयुक्त शिक्षणात पालकांचा सहभाग असतो का? हो ना, नक्कीच असतो. पालकांना आम्ही काही प्रोजेक्ट्स असे देतो की ज्यामध्ये पालकांचा सुद्धा सहभाग यामध्ये असतो. म्हणजे एक प्रोजेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करते, जो म्हणजे आम्ही दिवाळीमध्ये प्रोजेक्ट दिला होता मुलांना. तो म्हणजे असा अभ्यासाशी संबंधित असा नव्हता. तो प्रोजेक्ट असा होता की मुलांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही ठिकाणी म्हणजे जे त्यांचे रिलेटिव्ह येतात, त्यांचे इंटरव्ह्यू, फॅमिली कशी असते, छोट्या मुलांना न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये सगळे नातेवाईक जवळ येतात, ते सुद्धा. शिवाय आई किराणा आणते बाजारातून, वडील किराणा आणतात. त्यामध्ये मग पॅकेट्स असतात, त्यावर एक्सपायरी डेट, पॅकिंग डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करून त्यामधून आम्ही त्यांचं एज्युकेशन आणि पालकांचा सहभाग आम्ही त्यामधून घेत असतो. एवढ्या कमी कालावधीत तुमची प्रगती कशी झाली? कालावधीत प्रगती आम्ही अजून प्रगती पथावर आहोत. प्रगती पूर्णपणे झाली असं म्हणता येणार नाही. कारण आमची ही आता इनिशियल स्टेज आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी रोज-रोज नवीन-नवीन उपक्रमातून शिकतो. जसं आज पण तुमच्याकडून पण आम्ही शिकलो. ह्या रोजच्या उपक्रमातून शिकून आम्ही आमची प्रगती साध्य करत आहोत आणि पुढील 2 ते 3 वर्षात आम्हाला आमची शाळा खूप चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहे. यवतमाळ तर पहिल्या नंबरची आणायचीच आहे. शिवाय महाराष्ट्रात सुद्धा आमची शाळा आम्हाला गाजवायची आहे. खरंच भविष्याचा वेध घेणारे विद्यार्थी तयार होतील अशी तुमची खात्री आहे का? पूर्णपणे खात्री आहे. 100% आणि 101% खात्री आहे की आमच्याकडून येणारा प्रत्येक विद्यार्थी हा घडेलच. थँक्यू मॅम. धन्यवाद.